जय श्रीराम मंडळी. तर भरपूर दिवसानंतर भेटतोय आपण. तुम्हाला एक गोष्ट सांगायची मला की मी प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगायचो की पप्पाची तब्येत बरी नव्हती. तर त्याच कारणामुळे मी 4 महिने झाले, मला 4-4.5 महिने मी व्हिडिओ नाही बनवू शकलो मंडळी. की त्याचं कारण असं आहे की माझे पप्पा मला सोडून गेले. अचानक त्यांची खूप तब्येत खराब झाली आणि गेले ते सोडून. म्हणून मी खूप हे कसं सांगू तुम्हाला आता समजत नाही आहे, पण सांगतोय तुम्हाला मी. आणि जाऊ दे, जास्त बोललं नाही जाणार माझ्याकडनं. पण आपण आजपासून व्लॉग जे आहेत ते कंटिन्यू करणार आहे आणि बाहेर येऊन व्लॉग शूट करतोय मंडळी. कसं घरी राहून मला थोडं फिलिंग नव्हती बरोबर येत, पण काय करायचं ते त्रास होतो. खूप आठवण येते मंडळी पप्पाची, खूप काय सांगू तुम्हाला आता. तर आपण बनवू आज असंच, आजपासून स्टार्ट करू. तितका परफेक्ट तर नाही येणार आज, म्हणजे 4-4.5 महिने होऊन गेले ना, तितका परफेक्ट तर नाही बनणार आज, पण तरी स्टार्ट तर करू, हिम्मत तर करून बघू बरं. चला तर भेटू आपण आता आपल्या NS 200वर. चला तर मंडळी निघू आपण आता. याला कॉल स्टार्ट करायची होती, कॉल स्टार्ट करून घेऊ आधी. मॉर्निंग तर नाही, ऊन पडत आहे खूपच. पाऊस पण बंद झाला आहे आता सध्या. आणि आज 2 ऑक्टोबर मेन म्हणजे गांधी जयंती आज. भरपूर दिवसानंतर मंडळी, जसं की तुम्हाला मी सांगितलं, 4-4.5 महिने होऊन गेले. खूप म्हणजे माझे खूप टेन्शनमध्ये दिवस गेले हे, म्हणजे प्रेशर. आणि तुम्हाला आता समजतच असेल की जाऊ द्या, ज्याचं जातं ना त्याला समजतं काय करता. आता इकडून निघू डायरेक्ट हायवेने. भरपूर म्हणजे 4 महिन्यानंतर आपण निघालो आहे मंडळी व्लॉगिंगला. आणि अजून एकदा तुम्हाला सांगून देतो, माफ करून द्या, भरपूर दिवसानंतर व्लॉगिंग करतोय. तर मंडळी लागलो आपण आता हायवेला. तर थोडासा NSचा पॉवर दाखवून देतो तुम्हाला. डायरेक्ट 4थ्या गिअरमध्ये उचलली मी हिला, तर डायरेक्ट 100च्या पार एकमध्येच. आजपासून आपण कंटिन्यू व्लॉगिंग करणार आहे मंडळी, बस तुमच्यासाठी. दिस इज NS 200 पॉवर मंडळी. पण इतक्या 4 महिन्यांमध्ये मला पप्पाची इतकी आठवण आलेली ना, तर काय सांगू तुम्हाला. घराच्या बाहेर सुद्धा नाही निघालो मी, म्हणजे जायचो पण तरी इतकं मन मोकळा नाही राहिलो. पण आज हिम्मत केली मी की नाही, माझ्या मंडळीसाठी मी आजपासून व्लॉगिंग स्टार्ट करेल आणि व्लॉग बनवेल, बस तुमच्यासाठी मंडळी. फक्त सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सबस्क्राईब नक्की करा. काय आवाज आहे यार, साऊंड, एक्झॉस्ट साऊंड कडाक एकदम खतरनाक. भरपूर दिवसानंतर चालवतोय ना, अशी फिलिंग येते एकदम खतरनाक स्ट्रॉंगवाली. काय सांगू तुम्हाला. अरे हां, कुठे जातोय तुम्हाला सांगितलं नाही मी. आपण आज निघालोय नंदुरबार. iPad आहे आपल्याकडे, एडिटिंगसाठी घेतलेला आहे. त्याचा व्हिडिओ काय दाखवू नाही शकलो तुम्हाला मी, सॉरी. दाखवून देईल तुम्हाला मी आता नंदुरबारला पोहोचल्यावर. स्पीड चेक करा मंडळी, खतरनाक NS 200. इथे थोडंसं बाईक्स वगैरे, कार्स वगैरे राहतात, म्हणजे पब्लिक राहते जास्त, तर आपण जास्त जोरात पळवणार नाही.
तर मंडळी आपण आता नंदुरबारच्या हायवेला लागलोय, म्हणजे हा डायरेक्ट गुजरात हायवे सुरत शहादेमधून निघतो. प्रकाश शाह, नंदुरबार, नवापूर, व्यारा, सुरत. कोण कोण गेलं या रस्त्याने सुरतला, नंदुरबारला कमेंटमध्ये नक्की सांगा मला. पण मंडळी एनएस चालवायची मजाच वेगळी साली. ॲव्हरेज राहतो हिला आणि पडायला तर साली बाप गाडी खतरनाक, म्हणजे डेंजर डायरेक्ट. आणि साऊंडचा म्हणजे जो साऊंड सांगतोय तुम्हाला, पण एक जोचा जो साऊंड आहे ना, एकदम ड्युकी सारखा फील येते मला. एकदम असं बुटबुट बुटबुट नाही करत का, तसं एकदम भारी फील होतो. हाताला मस्त फील होतो. आणि जो मागून येतो ना त्याला पण मस्त आवाज ऐकू येतो. म्हणजे एक जोचा साऊंड जो ऐकू येतो ना, एकदम परफेक्ट, एकदम प्युअर साऊंड राहतो साला, खतरनाक. तर मंडळी प्रकाशा पोचलो आपण. आणि हे काय झालं आहे रे बाप रे बाप, डायरेक्ट आउट ऑफ कंट्रोल बोलेरो दिसतंय का मंडळी, जबरदस्त वाचलेली. जेमतेम वाचली आहे, लोक वाचून गेले असतील. बरं झालं मोठं ॲक्सिडेंट होण्यापासून टळलं. हे लोक आहे ना, काय माहिती गाड्यांना काय समजतात नाही काय नाही. पद्धतशीर चालवायला पाहिजे. आपण तर चालवतोच पद्धतशीर रूल्सनुसार. जिथे गर्दी राहिली तिथे आपण नॉर्मल आपलं तरी नीट चालवायला पाहिजे, काळजी घ्यायची. आणि तुम्ही पण मंडळी, कोणी पण 4 व्हीलर 2 व्हीलर किती पण व्हीलर चालवत असेल, काळजी घ्यायची स्वतःची, गाडी नीट चालवायची, समोरच्याची पण काळजी घ्यायची आणि आपली स्वतःची बी काळजी घ्यायची. ओके, लक्षात ठेवायचं. प्रकाशाला पोहोचलो. प्रकाश किती वेळेस दाखवतो तुम्हाला मी प्रत्येक व्लॉगमध्ये. नंदुरबारला जातो तेव्हा तर दाखवतो तुम्हाला. तुम्ही पण प्रकाशा बघून बोर होऊन गेले असं. तर मंडळी एंट्री आपली झाली आता नंदुरबारमध्ये, म्हणजे पोहोचून गेलो आपण. आता आपल्याला जायचं आहे हॉस्पिटल. मलाच जायचं आहे हॉस्पिटल. जरा तब्येत बरोबर नाही तुमच्या भाऊची. आधी हॉस्पिटलला फिरून घेऊ. हॉस्पिटलला गेल्यानंतर मग आपल्याला जायचं आहे ते टॅबलेटला हे बसवायला, काय म्हणतात ते, स्क्रीन गार्ड वगैरे काय राहतं ते, ग्लास बसवायला सॉरी. तर ते बसून घेऊ. मग त्याच्यानंतर जाऊ आपण मामा मोबाईलला. काम आहे थोडं, नाही सॉरी, मामा मोबाईलला तर काही काम नाही आहे. पण माझ्या मोबाईलचं जे, म्हणजे आपल्याकडे मोबाईल तर नाही आता आहे मोबाईल, पण पप्पाचा मोबाईल आहे. पप्पाची आठवण म्हणून मी वापरतो आहे मोबाईल पप्पाचा. तर त्याला स्क्रीन गार्ड बसवायचं आहे, म्हणजे दोघांना स्क्रीन गार्ड बसवायचं आहे, टॅबलेटला पण आणि मोबाईलला पण. तर चला आता डायरेक्ट आपण आधी हॉस्पिटलला जाऊ हां मंडळी. तर मंडळी नंदुरबार सिटी ही आपलं SBI नंदुरबारची मोठी बँक आहे खूपच. आपल्याला जायचं आहे ह्या साईडला, इकडे आपला तो म्हणजे आपलं हॉस्पिटल. स्किनसाठी आलेलो आहे. स्किनचा तर प्रॉब्लेम नाही आपल्याला, पण तरी एक वेळेस ह्या इकडे आहे आपलं हॉस्पिटल. काय यार, मला ना हे बोर मारणारे बिलकुल नाही आवडत साला. हे बाई काय साला, इकडे आपलं हॉस्पिटल. डॉक्टर आलेले नसतील अजून. इथे गाडी लावून देऊ. चला नाव वगैरे लिहून देऊ. चला मंडळी आलो आहे. DSK मॉल नाही वाटतं हा, कोणता तरी आहे बसस्टँड समोर. तिथे बघू बरं स्क्रीन गार्ड आहे, आणलं आहे त्याने. बसून घेऊ आता. ते हॉस्पिटलला जाऊन आलो, तिथे नाव वगैरे लिहून दिलं, नंबर वगैरे लावून दिला. आता लगेच हे काम करून घेऊन लगेच हॉस्पिटलला जाऊ आपण. स्क्रीन गार्ड कसं आहे मग, जरा एडिटिंगला बरं वाटतं ना. कसं आहे खूप जरा महाग आहे हा. आपण काय करता आता. 9488 मोबाईलला कनेक्ट करून बघता येईल.
परफेक्ट बसला आहे. याची प्रोसेस चालू करून दिला आता लगेच काढावं लागेल. आता झालं काम. आता डायरेक्ट आपण जाऊ हॉस्पिटलला. तो म्हणे लवकर यायचं म्हणे, नाही तर तुमचा नंबर लागणार नाही म्हणे. हा पण म्हणतो दादा चला आता येऊ नाही म्हटलं जाऊ. चला तर मंडळी, सकाळचा 10 वाजेचा आलेलो आहे. तुमचे संध्याकाळचे 6 वाजून गेले. तोपर्यंत नंदुरबारमध्ये हॉस्पिटलची प्रोसेस खूप मोठी चालली. आता जेवण केलं मी सकाळचं काका ढाबामध्ये नंदुरबारला. चालू खाऊन घेतलं. म्हटलं सगळे गाडी बी एकदम जड लागली. चला आता भेटू नंदुरबारच्या बाहेर डायरेक्ट. तर मंडळी निघालो आपण नंदुरबारच्या बाहेर. आजच्या व्लॉगमध्ये काही खास विशेष काही गोष्ट नव्हती काय, फक्त मी घरून निघालो ते बस हायवेला थोडंफार गाडी पळवली आपली आणि नंदुरबारला पोहोचलो. नंदुरबारला काय हॉस्पिटलमध्येच माझा अख्खा दिवस गेला आज. तर मामा मोबाईलवाल्याकडे पण नाही जावलं आपल्याला. फक्त एक काम भारी झालं आपलं, आपल्या आयपॅडचं जो स्क्रीन गार्ड आहे ते बसून गेलं मस्तपैकी परफेक्ट. बस तेवढंच होतं. आता मला व्हिडिओ एडिटिंगला काही प्रॉब्लेम वगैरे येणार नाही बस. आणि अजून काय होतं आपलं काम, बस 2च काम झाले आज आपले. मला भरपूर कामं होत्या नंदुरबारला, पण 2च काम झाले. हॉस्पिटलला टाईम लागून गेला खूपच म्हणून, आणि टॅबलेटचं कामचं होतं आणि माझ्या मोबाईलचं पण काम होतं. पण जाऊ दे म्हटलं, वेळ होऊन जाईल म्हणून. आणि मम्मी पण घरी एकटी ना. आधी पप्पा राहायचे तर काही प्रॉब्लेम नव्हती मला, पप्पा सगळं बघून घ्यायचे. हो तेरी आपली गाडी 100वर चालते, 100वर. आणि ही स्प्लेंडर, वा 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 भाई, स्प्लेंडर आहे शेवटी. वा मान गए भाई, एक नंबर. साधी गोष्ट आहे का. तर मंडळी भरपूर दिवसानंतर बनवला आपण हा व्लॉग. कसा वाटला ते सांगा. आणि माझ्या मनातलं दुःख तुम्हाला मी सांगितलं की पप्पाचं असं झालं. खूप म्हणजे खूप मंडळी, खूप प्रयत्न केले आम्ही वाचवायचे, पण शेवटी देवाला अमान्यच होतं ते. काय करता आता, शेवटी पप्पा सोडून गेले. खूप दुःख होतं मंडळी, खूप म्हणजे खूप. आता फक्त मी आणि मम्मीचे बस, कोणीच नाही आहे. फक्त मम्मीकडे पण खूप लक्ष द्यायचं आहे मला आता, कारण की दवाखाना कसा राहतो कसा नाही राहत ते सगळं कळून गेलं आहे मंडळी मला 2 वर्षामध्ये. कारण की खूप घेऊन फिरलो मंडळी मी पप्पाला हॉस्पिटलला, खूप म्हणजे खूप घेऊन फिरलो. सांगू नाही शकत, कसं सांगू आता. सांगायला जातो तर डोळ्यात पाणी येऊन लागतं मंडळी. काय करू आता, जाऊ दे आता. आपण आपलं कंटिन्यू करू व्लॉगिंगचं. पप्पा पण सांगायचे मला कंटिन्यू कर बेटा, कंटिन्यू कर, थांबू नको, सक्सेस होशील. प्रयत्न केल्याने काहीच होत नाही, प्रयत्न करशील तेव्हाच पुढे जाशील, असं सांगत राहायचे पप्पा. आता पप्पाच्या शब्दाला धरून चालू आपण. बस पप्पाचा आशीर्वाद आहे, मम्मीचा आशीर्वाद आहे आणि तुमचा सपोर्ट आहे मंडळी. बस सपोर्ट करा आणि असेच आपण व्लॉग्स वगैरे बनवत राहू. चला मंडळी, तर आता भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. अजून एकदा माफी मागतो की 4 महिन्यात तुम्हाला मी आज व्लॉग टाकला, आज दिसलो तुम्हाला. माझी अडचण तर सांगितली मंडळी मी तुम्हाला, बस समजून घ्यायचं तुमचं काम आहे आता. चालेल ठीक आहे मंडळी, बाय, जय श्रीराम.